नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, जी-एम-सी मुंबईकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई भरती 2025 ची. त्यासाठी इथं पदं जी असणार मित्रांनो, गट ड संवर्गातील वर्ग 4 अंतर्गत विविध पदे असणार आहे यामध्ये. तर तुम्हाला इथं कोणते-कोणते पदे ते सांगणार आहे मी या व्हिडिओमध्ये आणि 211 पदांसाठी इथं वॅकन्सी निघाली टोटल. 10वी शैक्षणिक पात्रता असणार आहे, 10वी पासवर ही भरती असणार आहे. नोकरी ठिकाण मुंबईसाठी इथं वॅकन्सी असणार मित्रांनो. ओके. तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार या व्हिडिओमध्ये. किती वॅकन्सी असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, कोणते-कोणते पदं असणार आहे, ओके. पगार काय असणार आहे, अप्लाय करण्याची पद्धत काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, ओके. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भेटून जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी निघालेली मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून निघालेली आहे. शासकीय वैद्यकीय व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अंतर्गत संचालय शैक्षणिक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत भरती असणार आहे. याच्यामध्ये जे हॉस्पिटल असणार आहे, पहिलं वाला जे दिलेलं आहे सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबईसाठी, त्यानंतर 2 नंबरला जे असणार आहे पहिलं सेंट जॉर्जेट रुग्णालय मुंबई, दुसरं नागरी अ, स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबईसाठी, परिचर्या शिक्षण संस्था मुंबई आणि त्याच्यानंतर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई, आयुष संचालय महाराष्ट्र राज्य मुंबई, त्यानंतर पोतदार रुग्णालय मुंबई, पोदार वैद्यक महाविद्यालय आयु मुंबई यांच्याकरता इथं भरती निघणार आहे निघालेली मित्रांनो. ओके. तर आता याच्यामध्ये मित्रांनो बघूया आपण आता कोणते-कोणते हॉस्पिटल्स वगैरे आता किती कोणते-कोणते पदं असणार आहे. नंबर वगैरे दिलेला आहे याचा आणि वेबसाईट दिलेली आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे अधिष्ठा ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई गट ड संवर्ग चतुर्थ श्रेणी संवर्गातील विविध पदे सरळ सेवेने भरण्याबाबतसाठी. ओके. आता जाहिरात सन दिलेली आहे 2025 साठी. ओके. आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधीनस्थ संचालयन वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत रुग्णालय तसेच संस्थेतील गट वर्ग 4 संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी प्राप्त उमेदवारांकडून विविध नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. ओके. आता उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील शासनाच्या नियमानुसार संविधानिक आरक्षण, समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन सूचना इत्यादींची माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे. ओके. आता ते पण आपण वाचून घेणार आहोत. आता पहिले तर संवर्ग दिलेले आहे, अनुक्रमांक, संवर्ग विभाग दिलेले आहे, त्याच्यामध्ये वेतन श्रेणी दिलेली आहे आणि एकूण पदे दिलेली आहे. आता वेतन श्रेणी तुम्हाला मी सांगून देतो सगळ्यात आधी. सगळ्या पदांना सेम सॅलरी असणार. S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 व अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय व इतर भत्ते असणार आहे. ओके. तुम्हाला सांगून देतो. आता गट वर्ग 4 चे सगळे पदं असणार याच्यामध्ये. आता ते हॉस्पिटलचे नाव दिलेलं आहे सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई यांच्यासाठी S1 सॅलरी याच्यामध्ये आपल्याला 99 पदं बघायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर इथं नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रेसाठी याच्यामध्ये S1 सॅलरी याच्यामध्ये 6 पदे बघायला मिळतात मित्रांनो. ओके. त्याच्यानंतरचं जे येतं आता परिचर्या शिक्षण संस्था मुंबई यांच्यासाठी S1 सॅलरी याच्यामध्ये 11 पदं बघायला मिळतात. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयासाठी S1 सॅलरी याच्यात पण 29 पदं बघायला मिळतात. आयुष संचालय महाराष्ट्र राज्य मुंबई यासाठी S1 सॅलरी याच्यात 6 पदं बघायला मिळतात. ओके. त्यानंतर पोदार रुग्णालय मुंबईसाठी इथं S1 सॅलरी असणार आहे 15,000 पासून 47,600. त्यानंतर S3 सॅलरी असणार आहे 16,600 पासून 52,400. S6 सॅलरी असणार आहे 19,900 पासून 63,200. अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय असणार आहे. तर पोदार वैद्यकीय महाविद्यालय आयु S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 महागाई भत्ते असणार आहे याच्यामध्ये. ओके. एकूण इथं 15 जागा याच्यात असणार 45 जागा. ओके. पोदार रुग्णालयासाठी. ओके. आणि त्याच्यानंतर इथं टोटली 211 पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे. प्रशस्त परीक्षेमधून गट वर्गाच्या संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील परिशिष्ट 1 मध्ये त्यांनी दिलेला आहे. जे की परिशिष्ट 1 मध्ये त्यांनी दाखवलेले आहे. कोणत्या-कोणत्या कॅटेगरीला किती पदं आहेत, कोणत्या-कोणत्या ठिकाणी. ओके. टोटल कॅटेगरीमध्ये. आता याच्यामध्ये वेबसाईट दिलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आता त्याच्यामध्ये आपल्याला विविध केलेल्या अटी शर्तची पूर्तता उमेदवाराकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीवर अर्ज मागवण्यात येत आहे. आता जाहिरातीत खालील माहिती दिलेली आहे. या लिंकमध्ये उपलब्ध दिलेली आहे. आता त्यांच्याकडूनच असा PDF आलेला आहे. आपल्याला थोडा ब्लरमध्ये ओके. तर आपल्याला तसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. दिसण्यामध्ये थोडा काही प्रॉब्लेम असेल तर.
आता पदांच्या आरक्षणासंदर्भात तरतुदी दिलेल्या आहे. जे की आरक्षणाबाबतीत तुम्हाला काही वाचायचं असेल, तर तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि इथं कॅटेगरी वाईज वगैरे दिलेलं असेल, खेळाडूंसाठी आरक्षण दिलेलं आहे. दिव्यांग आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर अनाथ आरक्षणासाठी माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथं माजी सैनिकांच्या आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षणाची माहिती दिलेली आहे आणि भूकंपग्रस्तांच्या आरक्षणाची माहिती दिलेली आहे. ही वाचून घ्यायची. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांकरता ओके. अशी माहिती वगैरे त्यात दिलेली आहे. आपण कॅटेगरीमध्ये जे असाल ते वाचून घ्यायचं आहे. आता इम्पोर्टंट आपला असणार शैक्षणिक अर्हता. आता शैक्षणिक अर्हता जे असणार आपल्याला पदांचा अर्ज करणे 10वी पास पाहिजे. आपण आता 2025 दिलेलं आहे याच्यामध्ये तारीख टाकलेली नाही वाटतं त्यांनी 2025 पर्यंत आपलं 10वी पास असणे आवश्यक आहे. 10वी पासवर या सगळ्या जागा असणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. माजी सैनिकांची शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आपल्याला ठरवलेला नसल्याचे 15 वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांची एस-एस-सी म्हणजे 10वी पास आणि इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेशन एज्युकेशन अथवा प्रमाणपत्र असल्याचं आपल्याला पदांना अर्ज करू शकतात. ओके. पात्रता असणारे भारतीय नागरिकत्व आपण वाले अप्लाय करू. डोनेशन सर्टिफिकेशन लागणार आहे. वयोमर्यादा आणि आपल्या इथं वयोमर्यादा दिनांक दिले 2025 पर्यंत 7व्या महिन्यात काउंट होणार आहे. अराजपत्रित प्रवर्ग असणार आहे. उपप्रवर्गातील जागा असणार आहे. आता इथं प्रवर्ग कॅटेगरीनुसार इथं वयोमर्यादामध्ये सूट असणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आता जर आपण मागासवर्गीयामध्ये असाल, तर त्याच्यामध्ये 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू. त्यामध्ये जे जातींची नावं दिलेली आहेत, जे आपण जातमध्ये आपण इथं ते बघून घ्यायचं आहे. पदवीधर अंशकालीन उमेदवार असाल, तर त्याच्यामध्ये 55 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आणि स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असाल, तर आपण इथं 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. खेळाडू उमेदवार असाल, तर 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. दिव्यांग उमेदवार असाल, तर आपल्याला 40% आपण दिव्यांग पाहिजे यामध्ये, तर आपण इथं अप्लाय करू शकतो आपण 45 वर्षापर्यंत. ओके. त्याच्यामध्ये आता माजी सैनिकांचे आपण उमेदवार असं माजी सैनिक उमेदवार तर आपण 45 वर्षापर्यंत इथं पण अप्लाय करू शकतो. ओके. त्यामध्ये परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे आता जे की अनुषंगिक सूचना दिलेल्या आहे. आता अनुक्रमांक, पदाचे नाव, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित आणि एकूण गुण दिलेले आहे. जे की आता एकच पद असणार याच्यात गट ड, वर्ग 4 समकक्ष पदे म्हणजे एकूण ते 10वी वर्ष पदं असणार आहे. त्याच्यामध्ये 25 प्रश्न असणारे मराठीचे 50 गुणांसाठी, 25 प्रश्न असणारे इंग्रजीचे 50 गुणांसाठी, 25 प्रश्न असणारे सामान्य ज्ञानचे 50 गुणांसाठी, बौद्धिक चाचणी अंकगणितचे 25 क्वेश्चन 50 गुणांसाठी. टोटल 100 प्रश्न असणार 200 गुणांचा पेपर असणार आहे. परीक्षेची कालावधी 2 तास 120 मिनिट असणार आहे. ओके. याच्यामध्ये मित्रांनो परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे. आता परीक्षा ही ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. पद्धतीने घेण्यात येणार आहे मित्रांनो. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण दिले जाणार आहे मित्रांनो. ओके. उत्तराकरिता प्रत्येक 1 गुण चुकीच्या उत्तराला प्रत्येकी 1 गुण वजा करण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. उत्तर कधी बरोबर आलं तर 2 गुण आणि चुकीचं असलं तर 1 गुण इथून मायनस होणार आहे. ओके. त्या प्रश्नांमध्ये. आता इथं महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दिलेला आहे याच्यामध्ये. ओके. 4 मे 2022 मधील तरतुदीनुसार गट ड वर्गाच्या समकक्ष पदांसाठी माध्यमिक शालांचं प्रमाण परीक्षा एस-एस-सी कमीत कमी अर्हता असल्याचे सदरची पदासाठी परीक्षेचा अर्ज राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा एस-एस-सी परीक्षेच्या दर्जाने समान राहील मित्रांनो. ओके. मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकांचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या एस-एस-सी परीक्षेची दर्जा समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून आपल्याला 200 गुणांची ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा घेण्यात येणार आहे. असं सांगण्यात आलेलं आहे. तरतुदीनुसार इथं पदांची मौखिक मुलाखत घेतली जाणार नाही. ओके. मग इंटरव्ह्यू वगैरे आपला नसणार आहे. परीक्षेच्या स्वरूपात आपल्याला सिलेक्शन असणार आहे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून सत्रांच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार आहे. स्वतंत्र सत्रांमध्ये एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते अंतिम सत्र यामधील आपल्याला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप त्यांची कठीणता तपासण्यात येऊन त्याचे समीकरण आपल्या नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. आता नॉर्मलायझेशन तुम्हाला माहिती TCS कडून इथं असणार आहे. तर तुम्हाला माहिती मग आता ज्यांची शेवटी परीक्षा होते त्यांना इथं चांगली ज्यांची पहिली परीक्षा होऊन जाते त्यांची इथं चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि ज्यांची नंतर होते त्यांचे इथं नुकसान होऊन जातं. ओके. आता विविध कागदपत्र व प्रमाणपत्रे अपलोड करायची आहे. जसं की प्रोफाईलमध्ये आपल्याला विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिकांना
तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी आणि आवश्यकतेनुसार दाव्या करणाऱ्या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे. ओके. PDF फाईलमध्ये आपल्याला फॉर्मॅट अपलोड करायची आहे आपल्याला. विविध सामाजिक व समानता आरक्षण दावा करण्याची उमेदवारांना प्राप्त अमलल्यानंतर चेक इलिजिबिलिटी उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असलेला अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे, प्रमाणपत्रे लागू असलेली संलग्न अपलोड करणे अनिवार्य आहे. ओके. प्रमाणपत्र व कागदपत्र दिलेले आहे व याच्यात आपण बघून घेणार आहे. आता अर्जातील नावांचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता व इत्यादी पुरावा, सामाजिक दृष्ट्या व मागासवर्गीय असल्याचा पुरावा आणि याच्यामध्ये दिलेला आहे आर्थिकदृष्ट्या व दुर्बल घटकांचा असलेला पुरावा आणि अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचा वैध असलेला नॉन क्रिमिनियर आणि पात्र दिव्यांग असल्याचा इथं पुरावा आणि पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा द्यायचा आहे. आता याच्यामध्ये खेळाडू आरक्षणाचा पुरावा द्यायचा आहे, प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा पुरावा द्यायचा आहे, भूकंपग्रस्त आरक्षणाचा पुरावा, अंशकालीन कर्मचाऱ्यांचा पुरावा, पात्र असल्याचा SSC नावात बसलेला असल्याचा पुरावा, राखीव महिला, मागासवर्गीय आर्थिक घटक, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचाऱ्यांना आरक्षणाचा दावा असलेला रहिवासी प्रमाणपत्र. त्याच्यानंतर इथं भारतीय नागरिकत्व आणि डोनेशन सर्टिफिकेट मराठी भाषेने यांचा पुरावा 10वी आता मराठी विषय असेलच त्याच्यात तो आपला पुरावा धरून जातो. ओके. उपयुक्त प्रमाणपत्र कागदपत्रे आपल्या संकेतस्थळावर लिंकवर अपलोड करायची आहे, ज्याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, जे पण आपले कागदपत्र, ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे अपलोड करायचे. सर्वसाधारण सूचना दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज करायचा आहे, ज्याची वेबसाईट दिलेली आहे. त्याशिवाय आपल्याला इथं कोणत्याही मार्फत अर्ज करायचा नाही, फक्त ऑनलाईन पद्धत असणार आहे. ओके. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज इथं स्वीकारला जाणार नाही, हे लक्षात द्यायचं. केंद्र निवड करायची, परीक्षा निवड करून घ्यायची. एका जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये परीक्षा द्यायची आहे. परीक्षा शुल्क असणार आहे याच्यामध्ये गट मध्ये वर्ग 4ला खुल्या प्रवर्गांना 1000 रुपये, मागासवर्गीयांना 900 रुपये असणार आहे. ओके. माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे, नॉन रिफंडेबल ही फी असणार आहे. सबमिट पे बटनावर आपल्याला फीज नॉट पेड ऑप्शन दिसेल, त्याच्यावर पे नाऊ करायचं आहे, फीज पे करून घ्यायची आहे. ओके. आता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इथं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड जे पण आपल्याकडे असेल, नेट बँकिंग, UPI त्यामार्फत आपण करू शकतो. पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर आपली प्रिंटआउट इथं काढून घ्यायची, पेमेंटची पण, ट्रान्झॅक्शनची आणि आपली ॲप्लिकेशनची पण. अर्ज सादर करण्याची कालावधी दिलेली आहे. सदर आपल्याला कालावधी दिलेली आहे 3/9/2025 ते 24/9/2025 पर्यंत. ओके. आपल्याला 24/9/2025 पर्यंत पण परीक्षा शुल्क भरायचे आहे आणि परीक्षेचा दिनांक आणि कालावधी नंतरून तुम्हाला वेबसाईट मार्फत किंवा तुम्हाला ईमेल ॲड्रेस, मोबाईल मार्फत ते नंतर काढण्यात येईल. दिव्यांग उमेदवार लेखनिक अनुग्रह व कालावधीबाबत दिलेली आहे संपूर्ण माहिती. ओके. निवड सूची दिलेली आहे याच्यामध्ये. आता निवड सूची आता समितीने तयार केलेल्या सूचना 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंत स्थिती पदे विचारता घेतल्यात आहे त्या दिनांकापर्यंत पैकी नंतर घडलेले त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील मित्रांनो. ओके. म्हणजे आता त्यांनी पद जर काढलेले आहे, म्हणजे पद काही खाली व्हायचे असेल 1 वर्षामध्ये, तर 1 वर्षापर्यंत तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये ठेवतील, ते सांगण्यात आलेलं आहे. आता इथं प्रवेश प्रमाणपत्र तुम्हाला आता परीक्षा जेव्हा असेल तेव्हा ऑनलाईन परीक्षेच्या 10 दिवसाअगोदर आपल्याला मिळून जातात. ओके. प्रिंटआउट काढून घ्यायचं, ID प्रूफ सोबत घेऊन जायचं, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे पण आपल्याकडे असेल. ओके. आणि तिथं आपल्याला चाललं जायचं पेपरला 2 तास आधी एकदा इथं ॲड्रेस वगैरे आपल्याला संपूर्ण पत्ता, लिंक, जन्मतारीख सगळी माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे. ओके. याच्यामध्ये दिलेली आहे. परीक्षेचे प्रवेश वगैरेसाठी आपल्याला 2 तास अगोदर जायचं, ओळखपत्र सोबत घेऊन जायचं, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे पण आपल्याकडे असेल. आता इथं आता सगळे पदांची इथं तपशील दिलेले आहे. सर्व संवर्गाचे नाव दिलं, कक्ष सेवक. याच्यामध्ये आता तुम्हाला पदं बघायची असतील तर पदं तुम्हाला दाखवतो. आता कक्ष सेवकसाठी 39 वॅकन्सी असणार. याच्यामध्ये आपल्याला वेतन सेम असणार आहे, जे की तुम्ही बघू शकता 15,000 47,600. याच्यामध्ये आता तुम्हाला रिक्त पदे दिलेली आहे कॅटेगरीनुसार, आपण बघून घ्यायची आहे ज्या कॅटेगरीमध्ये आपण येतो. ओके. टोटल पदे इथे 39. ओके. त्यानंतर इथं आपलं सुरक्षा रक्षक पहारेकरीसाठी 21 पदे असणार. S1 सॅलरी 15,000 47,600. याच्यामध्ये आपल्याला 21 पदं कॅटेगरीनुसार तुम्हाला बघून घ्यायची कोणत्या कॅटेगरी आपले पद आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्या इथं कॅटेगरीनुसार सहाय्यक स्वयंपाकीसाठी याच्यामध्ये 9 पदे असणार. S1 सॅलरी 15,000 पासून 47,600. याच्यामध्ये पण आपल्याला कॅटेगरीनुसार पदं बघायला मिळतात 9 पदं. ओके. त्यानंतर आपल्या इथं हमाल मजूरदार हमाल मजदूरसाठी इथं 8 पदं असणार. S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार. इथं 8 पदं बघायला मिळतात कॅटेगरीनुसार. शिपाई चपराशीसाठी 14 पदे असणार. S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार. याच्यामध्ये आपल्याला 14 पदे बघायला मिळतात. आता माळीसाठी इथं 4 पदे असणार. S1 सॅलरी. ओके. याच्यामध्ये पण 4 पदे बघायला मिळतात. ओके. त्यानंतर इथं पोस्टमॉर्टम
परिचयासाठी ओके. पोस्टमॉर्टम वाल्यांसाठी ते S1 सॅलरी एक वेकेन्सी असणार आहे कॅटेगरीनुसार. ओके. त्यानंतर इथं आयांसाठी 7 वेकेन्सी S1 सॅलरी 7 वेकेन्सी आपल्याला बघायला मिळतात कॅटेगरीनुसार. सहकिरण सेवकसाठी एक वेकेन्सी ₹15,000 पगार S1 सॅलरी ओके. प्रयोगशाळा परिचयासाठी 6 वेकेन्सी असणार आहे S1 सॅलरी ओके. त्यानंतर इथं प्रयोगशाळा सेवकसाठी 11 वेकेन्सी असणार आहे एकूण इथं S1 सॅलरी ओके. त्यानंतर इथं सेवकसाठी 8 वेकेन्सी S1 सॅलरी असणार आहे. त्यानंतर इथं दवाखाना सेवकसाठी 2 वेकेन्सी S1 सॅलरी असणार आहे ओके. त्यानंतर इथं रुग्णपट वाहकसाठी 2 वेकेन्सी असणार आहे S1 सॅलरी. त्यानंतर इथं अंधारगृह परिचयासाठी 4 वेकेन्सी S1 सॅलरी. संग्रहालय परिचयासाठी S1 सॅलरी याच्यामध्ये आपल्याला S1 एक वेकेन्सी बघायला मिळते ते. त्यानंतर प्राणी गृहपालसाठी S1 सॅलरी त्यात एक वेकेन्सी बघायला मिळते. नावीसाठी एक वेकेन्सी S1 सॅलरी असणार आहे ओके. भंडारा कर्मचारीसाठी 4 वेकेन्सी S1 सॅलरी आहे. पिंजारीसाठी एक सॅलरी असणार आहे S1 सॅलरी याच्यामध्ये ओके. रामोशीसाठी S1 सॅलरी याच्यामध्ये पण एक वेकेन्सी बघायला मिळते. चतुर्थ कर्मचाऱ्यांसाठी 4 वेकेन्सी एक सॅलरी बघायला मिळते. त्यानंतर ग्रंथपाल सेवकसाठी एक वेकेन्सी S1 सॅलरी असणार आहे. त्यानंतर इथं महापादर रुग्णालयासाठी इथे रुग्णालयांची नावं पण दिलेली आहेत, जे की आपण इथे चेकआउट आपलं वाचले नसतील तर आपण एकदा वाचून घ्यायची रुग्णालयांची नावं ओके. जे की मी तुम्हाला सांगायचं विचारलं रुग्णालयांचे नाव वगैरे दिलेले आहे याच्यामध्ये ओके. जे की इथं आपण स्टार्टिंग पासून एकदा चेक करून घ्यायचं रुग्णालयांची नावं वगैरे ओके याच्यामध्ये. ओके. तर आता दुसरं पाहू आपण आता जे इथं सांगितलं मी तुम्हाला. आता महापोदार रुग्णालयासाठी इथं कक्ष सेवकसाठी 28 वेकेन्सी S1 सॅलरी ओके. त्याच्यानंतर इथं कक्ष सेवकसाठी एक वेकेन्सी S1 सॅलरी. शिपाईसाठी 2 वेकेन्सी एक S6 सॅलरी S1 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये पण 15,000 पगार. आता याच्यामध्ये पहारेकरीसाठी 2 वेकेन्सी S1 सॅलरी. इलेक्ट्रॉनिक कुलीसाठी याच्यामध्ये एक सॅलरी S1 सॅलरी असणार याच्यामध्ये पण एक वेकेन्सी. सहकिरण सेवकसाठी पण एक वेकेन्सी S1 सॅलरी एक वेकेन्सी. धोबीसाठी एक वेकेन्सी S1 सॅलरी. आणि मसाजिस्ट महिलासाठी मसाज करण्यासाठी 5 वेकेन्सी असणार आहे S1 सॅलरी असणार याच्यामध्ये. मसाज पुरुषसाठी इथं आपल्याला 4 वेकेन्सी S1 सॅलरी. त्यानंतर महापोदार रुग्णालय मुंबई करता पहारेकरीसाठी 7 वेकेन्सी S1 सॅलरी. त्यानंतर इथं शिपाईसाठी 2 वेकेन्सी S1 सॅलरी कॅटेगरी वाईज ओके. प्रयोगशाळा सेवकसाठी एक वेकेन्सी S1 सॅलरी. सेवकसाठी 3 वेकेन्सी S1 सॅलरी. रसशाळा सेवकसाठी एक वेकेन्सी वेतन सर S1 सॅलरी एक वेकेन्सी. शव विश्वेदन कक्ष सेवकसाठी एक वेकेन्सी S1 सॅलरी असणार आहे. त्यानंतर इथं आता संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली पदांनुसार. त्याच्यामध्ये आता दिलेली आहे पुढील प्रमाणे रिक्त असलेल्या पदांचे तपशील दिलेले आहे. याच्यामध्ये कक्ष सेवकसाठी 39 पदं, सुरक्षा रक्षक पहारेकरीसाठी 21 पदं, स्वयंपाकी व बटलर पॅन्टीवासाठी 9 वेकेन्सी. त्यानंतर माल मजदूरसाठी गड्डची भरती असणार आहे 6 वेकेन्सी. मजदूरसाठी 2 वेकेन्सी. शिपाई कनिष्ठ चपराईसाठी 14 वेकेन्सी. माडीची इथं असणार आहे 4 वेकेन्सी. पोस्टमॉर्टम रूम परिचयासाठी 1 वेकेन्सी. आयांसाठी इथं 7 वेकेन्सी. सहकिरण सेवकसाठी 1 वेकेन्सी. प्रयोगशाळा परिचयासाठी 6 वेकेन्सी. प्रयोगशाळा सेवकसाठी 11 वेकेन्सी. सेवकसाठी 8 वेकेन्सी. दवाखाना सेवकसाठी 2 वेकेन्सी. त्याच्यानंतर रुग्णपट वाहकसाठी 2 वेकेन्सी. अंधार खोली परिचयासाठी 4 वेकेन्सी. ग्रंथालय परिचयासाठी इथं 1 वेकेन्सी. प्राणी गृहपालसाठी इथं 1 वेकेन्सी. नावीसाठी इथं 1 वेकेन्सी. त्याच्यानंतर इथं भंडारा सेवक कर्मचाऱ्यांसाठी इथं 4 वेकेन्सी. पिंजारीसाठी इथं 1 वेकेन्सी असणार आहे. रामोशीसाठी इथं 1 वेकेन्सी असणार आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यासाठी 4 वेकेन्सी. ग्रंथालय सेवकसाठी इथं 1 वेकेन्सी. टोटल इथे 151 वेकेन्सी आपल्याला बघायला मिळतात ओके. त्याच्यानंतर इथे येतं आपल्याला महापोदार रुग्णालयाला कक्ष सेवकला इथं 28 वेकेन्सी. त्यानंतर सेवकसाठी इथं 1 वेकेन्सी. शिपाईसाठी 2 वेकेन्सी. पहारेकरीसाठी 2 वेकेन्सी.
इलेक्ट्रिक कोलीसाठी इथे एक वेकेन्सी, सहकरण सेवकसाठी एक वेकेन्सी, दोघीसाठी एक वेकेन्सी, मशाजसाठी महिलांसाठी 5 वेकेन्सी, मशाजसाठी पुरुषांसाठी 4 वेकेन्सी, टोटल इथं 45 वेकेन्सी. त्यानंतर इथं आप उदार रुग्णालय महाविद्यालय आयुषसाठी इथं पहारेकरीसाठी 7 वेकेन्सी, शिपाईसाठी 2 वेकेन्सी, प्रयोगशाळा सेवकसाठी इथे 1 वेकेन्सी, सेवकसाठी 3 वेकेन्सी, त्यानंतर रस शाळा सेवकसाठी 1 वेकेन्सी आणि श्व विच्छेदन कक्ष सेवकसाठी तर 1 वेकेन्सी. टोटल इथं 15 वेकेन्सी बघायला मिळतात. आता उपरोक्त कामाचा अनुभव असल्याने प्रमाणपत्र उपलब्ध असल्याचं सादर करावं, ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. मोबाईल फोन वगैरे इलेक्ट्रॉनिक साधनाला परीक्षेला घेऊन जायचं नाही. मूळ आपल्याला प्रमाणपत्र घेऊन जायचं, परीक्षेचं हॉल तिकीट आणि डॉक्युमेंटेशन आपल्याला डॉक्युमेंटेशन टाइम घेऊन जायचं आहे. तर कार्यालयांची नावं मी तुम्हाला सांगितलेली आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. इथं कार्यालयांची नावे, ओके. गड्डची भरती असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला पुढे आता आरक्षण दिलेलं आहे आपल्या पदांनुसार आपल्याला. विभागीय आयुक्त मावक कोकण विभाग भवनसाठी, ओके. त्याचं तुम्ही आरक्षण 150 पदसंख्यांसाठी दिलेले आहे, ओके. इथं बघून घ्यायची आपल्या कॅटेगरीनुसार, ओके. त्यानंतर याच्यामध्ये दिलेले आहे पदसंख्या 15, याच्यात 45, त्याच्यानंतर याच्यात 150, ओके. त्यानंतर इथं संपूर्ण तुम्हाला जाहिरात मी सांगितलेली आहे. जर तुम्हाला तरी पण काही डाऊट असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो, ओके. जर काही आपल्याला डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा, इंस्टाग्राम फेसबुक मेसेज करा. जर PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप पण डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, ओके. तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे, जे की तुम्हाला मी सांगितलेले आहे, तारीख वगैरे दिनांक, ओके. आपल्याला चेक करून फॉर्म भरून घ्या. जर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. 3/9/2025 ते 24/9/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहे, ओके. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आवडला असेल लाईक करायचं, जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. नवीन चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.